श्रीमद दासबोध दशक 19. शिकवण समास पहिला. लेखन क्रिया निरूपण. श्रीराम. ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर. जय देखताची चतुर समाधान पावती. ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून घोटून इतके सुंदर करावे की ते पाहिल्यावर चतुर पुरुषांना समाधान व्हावे. वाटोळे सरळे मोकळे वोतले मसीचे काळे. कुळकुळीत वळी चालिल्या बढाळे मुक्त माळा जैशा. अक्षर वाटोळे सरळ मोकळे काजळाच्या शाईने लिहिलेले असावे. ते काळे कुळकुळीत असावे. ओळीत असावे की जाणू काही मोत्यांच्या माळाच आहेत. अक्षर मात्र तितुके नीट नेमस पैसा काणे नीट. आडव्या मात्र त्याही नीट आरकुली वेलांड्या. प्रत्येक अक्षर नीट नेटके लिहिलेले असावे. प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे. त्याप्रमाणेच काने आडव्या मात्रा रफार आणि वेलांट्याही नीट असाव्यात. पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहात गेले. एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. ग्रंथाचा आरंभ करताना पहिले अक्षर जे काढलेले असेल तिथपासून ग्रंथ समाप्तीपर्यंत जर पाहत गेले तर एकाच टाकाने सर्व लिखाण केले आहे असे वाटावे. अक्षराचे काळेपण टाकाचे ठोसरपण तैसेची वळण वाकण सारिखेची. सर्वत्र अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, अक्षराचे वळण आणि वाकण अगदी एकसारखे असावे. वोळीस वोळी लागेना आरकुली मात्रा भेदिना. खोलिले वोळीस स्पर्शेना अथवा लंबकार. ओळीला ओळ लागू नये, रफाराने मात्र भेदली जाऊ नये, अक्षरांच्या खालच्या ओळीला स्पर्श होऊ नये आणि लांबट अक्षर काढू नये. पान शिशाने रेखटावे त्यावरी नेमकची त्यावे. दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे. पानावर शिशाने रेखा आखून घ्याव्यात. त्यावर मोजकेच शब्द लिहावेत. सर्व ओळींच्या मध्ये सारखे अंतर असावे. ते कमी जास्त असू नये. कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना. गरज केली हे घडेना लेखकापासूनी. कोठे शोध घालायचा असेल तर अडू नये. शोधूनही चूक सापडणार नाही असे बिनचूक लिहावे. कुणालाही ते वाचता यावे. वाचायलाही लेखकाची आवश्यकता लागू नये असे लिहावे. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपून. जनासी पडे मोहन ऐसे करावे. ज्याचे वय लहान आहे त्याने जपून लिहावे. अक्षर पाहूनच लोकांना वाचण्याचा मोह व्हावा अशा प्रकारे लिहावे. बहुबारीक तरुणपणी कामा नये म्हातारपणी. मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. फार बारीक लिहिलेले तरुणपणी वाचता येते पण म्हातारपणी ते उपयोगी पडत नाही. म्हणून मध्यम आकाराचे अक्षर लिहिण्याची सवय केली पाहिजे. भोवते स्थळ सोडून द्यावे मध्येची चमचमीत लिहावे. कागद झडताही झडावे न लगेची अक्षर. आपण लेखन करताना सभोवती मोकळी जागा सोडून मध्ये स्पष्ट आणि ठसठशीत लिहावे. काही काळाने समजा कागद झडला तरी अक्षर झडू नये. ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा प्राणी मात्रा सुपजे हेवा. ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. ग्रंथ असा जपून काळजीपूर्वक लिहावा की मनुष्य मात्रांना हेवा वाटावा. ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्या पुरुषाला पाहावे असे लोकांना वाटावे. काय बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी. चटक लावूनी सोडावी काही एक. लेखनासाठी भरपूर शरीर कष्ट व्हावे आणि उत्कट कीर्ती मिळवावी. लोकांना चटक लागेल अशा प्रकारे लेखन करावे. घट्ट
कागद आणावे, जपोन नेमस खेळावे. लिहिण्याची सामे असावी, नाना परी. घट्ट कागद आणावेत, जपून ते नीट खळावेत. त्याच्यावर लेखन करण्यासाठी लागणारी नाना प्रकारची सामग्री जवळच असावी. सुया कातया जागायीत, खळी घोंटाळे तागायीत. नाना सुरंग मिश्रित, जाणोनी घ्यावे. सुऱ्या कात्र्या समासफळी, खळ घोटण्यासाठी चिवट घोटा, खळ लावण्यासाठी ब्रशासारखे साधन, चाकूला आणि सुरीला धार लावण्यासाठी सुरेख रंगाचे दगड, या सर्व वस्तू नीट चांगल्या पाहून घ्याव्यात. नाना देसीचे बरू आणावे, घटी बारीक सरळ घ्यावे. नाना रंगाचे आणावे, नाना जिनसी. नाना देशातील बोरू आणावेत, त्यातील घट्ट बारीक आणि सरळ असतील ते वापरायला घ्यावेत. अनेक रंगाचे आणि अनेक प्रकारचे बोरू जवळ संग्रही ठेवावेत. नाना जिनसी टाकतोडणी, नाना प्रकारे रेखाटणी. चित्रविचित्र करणी, सिंसेलोळ्या. बोरूची टोके तोडण्यासाठी अनेक प्रकारच्या टाक तोडणी असाव्यात. अनेक प्रकारच्या ओळी आखण्याच्या पट्ट्या किंवा रूळ असावेत. कलाकुसर करावी आणि वजनासाठी शिशाच्या गोळ्या ठेवाव्यात. हिंगूळ संग्रही असावे, वळले आळीते पाहून घ्यावे. सोपे भिजवूनी वळवावे, संग्रह मसीचे. हिंगूळ आपल्या संग्रही असावे, वाळलेला आळता पाहून जवळ ठेवावा. निरनिराळ्या शाईच्या गोळ्या वाळवून संग्रही ठेवाव्या. तगटी इतिश्रिया कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या. नाना चित्री चिताराव्या, उंच चित्रे. ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर शेवटी इतिश्री असे लिहावे. सुरत, मलबार इत्यादी बंदराहून आणलेली फळ्या घोटाव्यात आणि उच्च प्रतीच्या त्या फळ्यांवर उत्तम प्रकारची सुंदर चित्रे काढावीत. नाना गोप नाना बासने, मेणकापडे सिंधूरवणे. पेट्या कुलुपे जपणे, पुस्तका कारणे. ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी नाना प्रकारचे गोफ, नाना बासने, शेंदरी रंगाची मेणकापडे आणि ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी पेट्या, कुलपे वगैरे आणून ग्रंथ जपून ठेवण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावेत. हिंगूळ एक लाल रंगाचा पदार्थ आहे. पारा, गंधक व लाख यांच्या मिश्रणापासून तो तयार करतात. ग्रंथाचा आरंभ, शेवट आणि ग्रंथातील आकडे यावर तो लावतात. आळीता कापसाचा वाळवलेला रंगीत बोळा, लाखेपासून तयार केलेल्या तांबड्या रंगामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो वाळवून ठेवायचा. जरूर लागल्यावर पाण्यात टाकला की तांबडी शाई तयार होते. सोपा म्हणजे शाईत बुडवून ठेवलेल्या चिंधी. पूर्वी निरनिराळ्या रंगाच्या शाईमध्ये चिंध्या भिजवून त्या वाळवून जवळ ठेवीत. हवा तेव्हा उपयोग करीत. निरनिराळ्या रंगाच्या शाईचे संग्रह करण्याची अशी पद्धत होती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला समाप्त.